नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेच्या संदर्भात आपण अनेक बातम्या ऐकत होतो की आज शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 जमा होणार, उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 जमा होणार, परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर एकही रुपया जमा झालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस आपण या अफवावरच लक्ष देऊन होतो, परंतु शेतकरी मित्रांनो आता खरी बातमी समोर आलेली आहे आणि सरकारच्या माध्यमातून आता खरं काय ते सांगण्यात आलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेमार्फत आणखी घोषणा केल्या जात होत्या, आणखी बातम्या पुढे येत होत्या, परंतु अद्यापही शेतकऱ्यांना या योजनेपासून कोणताही लाभ झालेला आपण पाहिला नाही। तर शेतकरी मित्रांनो, चिंता करू नका। आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र शासनाने मिळून एक नवीन निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय आता महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक निर्णय आहे आणि तो निर्णयासाठी आता शेतकरी एकदम आतुरतेने वाट पाहत होते। ज्या निर्णयाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते तोच निर्णय आता महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे आणि आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून आता जिल्ह्याचे 3 टप्पे करण्यात आलेले आहेत। त्या टप्प्यामध्ये यावेळेस आपण पहिला टप्पा पाहणार आहोत। या टप्प्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्ही चिंता किंवा काळजी करायची गरज नाही, तुमच्या खात्यामध्ये देखील सहजपणे आता 2000 रुपये मिळून जाणार आहेत। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची अगदी आतुरतेने महाराष्ट्रातील 90 लाख शेतकरी वाट पाहत आहेत। 90 लाख शेतकरी यावेळेस महाराष्ट्रातील या योजनेचा लाभ घेणार आहेत, कारण की पाठीमागच्या हप्त्यासाठी 89 लाख शेतकरी पात्र होते, परंतु यावेळेस लाभार्थ्यांमध्ये वाढ झालेली आहे आणि आता 90 लाख वर आकडा पोहोचलेला आहे। आता 90 लाख शेतकरी या योजनेचा लाभ घेणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, या योजनेसाठी सर्वात जास्त जिल्ह्यातील कोणत्या शेतकरी असतील तर ते अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल 5 लाख शेतकरी या योजनेचा लाभ घेतात। अन्य जिल्ह्यातील शेतकरी देखील लाभ घेतात, परंतु अहिल्यानगर या जिल्ह्यातील जास्त प्रमाणात शेतकरी लाभ घेतात। 5 लाख शेतकरी या योजनेचा लाभ घेतात। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जिल्हे देखील या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर येत असतात आणि सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला ते नोटिफिकेशन येतं आणि सर्वात अगोदर व्हिडिओ तुमच्यापाशी पोहोचतो। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेसंदर्भात अनेक बातम्या पसरल्या होत्या, परंतु शेतकऱ्यांना अद्यापही कोणताही लाभ झालेला नव्हता। परंतु शेतकरी मित्रांनो, चिंता करू नका। आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिलेला आहे की लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही पैसे जमा करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस महाराष्ट्र शासन देखील या विषयावर चर्चा करीत आहे, याच्यावर काहीतरी तोडगा काढायचा प्रयत्न करत आहे, परंतु त्यांनाही अद्याप कोणताही तोडगा निघालेला नव्हता। परंतु आता महाराष्ट्र शासनाने देखील तोडगा काढलेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी हा खूप मोठा दिलासा आहे। शेतकरी मित्रांनो, आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये नमोचे 2000 रुपये जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, ज्या नमोचा 8वा हप्ता जसा रखडला होता त्याच्यापेक्षा दुप्पट प्रमाणात आता नमोचा 9वा हप्ता रखडलेला आपण पाहत आहोत, परंतु आता लवकर तो नमोचा 9वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। ज्यावेळेस 20 तारखेला पीएम किसान योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला, त्याच वेळेस नमो शेतकरी योजनेचा हप्ता अपेक्षित होतं की नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील त्या हप्त्याबरोबर जमा होईल, म्हणजेच की 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, परंतु तसं घडलं नाही आणि फक्त पीएम किसान योजनेचाच हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता मात्र आजपर्यंत रखडलेला आहे। तब्बल आता 20 दिवस होत आलेले आहेत आणि अद्यापही नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे। सरकारविषयी आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये तिरस्कार देखील आहे, परंतु शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जर शब्द दिला तर तो शब्द ते मुख्यमंत्री पाळतातच आणि आता तो पाळून दाखवणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच ते पैसे जमा करणार आहेत। शेतकरी मित्रांनो, काही नमो शेतकरी योजनेसंदर्भात अफवा देखील पसरवण्यात आल्या होत्या की नमो शेतकरी योजना ही योजना बंद पडलेली आहे आणि आता शेतकऱ्यांना पैसे येणार नाहीत। तर शेतकरी मित्रांनो, असं काहीही झालेलं नाही। स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समोर येऊन सांगितलेलं आहे, प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेलं आहे की जोपर्यंत मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे तोपर्यंत या योजनेला कोणीही धक्का लावू शकत नाही किंवा ही योजना बंद करू शकत नाही, अशी मोठी चेतावणी त्यांनी दिलेली आहे। आणि ते आणखी म्हणाले की जोपर्यंत जरी मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नसलो तरी बीजेपीचे सरकार जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये आहे तोपर्यंत या योजनेला कोणीही बंद करू शकत नाही। कोणाची मायका लाल आला तरी या योजनेला धक्का लावू शकत नाही। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे धडाडीचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी जे बोलतात ते करूनच दाखवतात, असं म्हणायला हरकत नाही आणि आता ते बोललेले आहेत म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता
आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जिल्ह्याची यादी जर पाहायची म्हणलं तर जळगाव, जालना, कोल्हापूर या जिल्ह्यामधून जर तुम्ही असाल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही चिंता करू नका। आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपयाची रक्कम जमा होणार आहे। तर आता चिंता करण्याचा विषय तुमचा राहिलेला नाही। त्याचबरोबर नाशिक, नांदेड, नागपूर या जिल्ह्यामधील शेतकरी असाल आणि तिथून राहून जर तुम्ही शेती करत असाल तर तुम्ही देखील चिंता करू नका, तुमच्या खात्यामध्ये देखील आता लवकरच पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर नंदुरबार, उस्मानाबाद, पुणे या जिल्ह्यामधून जर तुम्ही शेतकरी असाल, तिथून राहून जर शेती करत असाल तर तुम्ही देखील चिंता करू नका, लवकरच तुमच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा आहे आणि आता लवकरच सर्व शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे। त्यानंतर पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर तुम्ही देखील चिंता करू नका, आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये नमोचे 2000 रुपये जमा होणार आहेत, अशी मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री राज्य सरकारने केलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर सिंधुदुर्ग, ठाणे, सोलापूर, सांगली या जिल्ह्यात राहून जर तुम्ही शेती करत असाल, या जिल्ह्याची जर तुम्ही रहिवासी असाल तर तुम्ही देखील चिंता करू नका, आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये देखील नमोचे 2000 रुपये ही रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे। त्यानंतर अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती या जिल्ह्यातील तुम्ही रहिवासी असाल, या जिल्ह्यामध्ये राहून तुम्ही शेती करत असाल, या जिल्ह्यात तुमची शेती असेल तर तुम्ही देखील चिंता करू नका, आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये देखील नमोचे 2000 रुपये एवढी रक्कम आता जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, तुमचा जिल्हा या व्हिडिओमध्ये येतो का, या यादीमध्ये येतो का हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे। जर तुमच्या जिल्हा या यादीमध्ये आला तर तुम्हाला दुसरे कामं करणं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ते कामं केल्याशिवाय तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, हे जिल्हे होते, या जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ थेट मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर महाराष्ट्र शासनाकडून काही अटी देखील लागू केलेल्या आहेत। त्या अटी आहेत ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे, अशाच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा मिळणार आहे, आणि ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नव्हता अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा मिळणार नाही, असं स्पष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारने केलेले आहे। कृषी विभागामार्फत देखील अशी सूचना देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला होता का नाही हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळालेला होता अशाच शेतकऱ्यांना आता 9वा हप्ता मिळणार आहे, अशी देखील मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, पाहावं लागेल की आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळतो, परंतु शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता देखील मिळालेला नाही असं देखील सांगितलं जातं की 9व्या हप्त्याबरोबर 8वा हप्ता देखील त्यांना मिळणार आहे। तर साहजिक आहे की ज्या शेतकऱ्यांना आता मिळालेले पैसे नाहीत त्यांना पैसे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरकारने द्यावीत अशी आमची इच्छा आहे। तर शेतकरी मित्रांनो, लवकरच तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत, चिंता करू नका, आणि या योजनेचा थेट लाभ आता तुम्हाला डीबीटीच्या मार्फत होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।